आम्ही जे पुरुष कलावंत आहेत ना, जेवढे लावणी प्रेझेंट करतो पुरुष, त्यांनी आम्ही पदर सांभाळलाय मला असं वाटतं. आणि मुलींनी कमरेला गुंडाळलाय. तमाशातील लावणी ही डबल दुई अर्थाची असते. ती बघायला प्रेक्षक वर्ग जातो. थिएटरमधली पारंपरिक लावणी बघायला प्रेक्षक वर्ग येत नाही. कारण त्यांना साधं सुद्धा बघायचंच नाहीये. त्यांना हा पदर वरती गेलेला आवडतच नाहीये. त्यांना तो खालीच पाहिजे, तर लोक बघणार. तू कोणतीही सोशल मीडियावरची एखादी, तू 5 व्हिडिओ स्क्रॉल केला, 6वा व्हिडिओ तुला एखाद्या डीजे शोचा येईल की जिकडे मुलगी एकदम बिंदास मोकाट नाचतीये, केस मोकळे सोडतीये आणि कमरेला पदर गुंडाळलाय आणि लोक त्याच्यासाठी खूप वाहवा करतात. आणि तीच तू पारंपरिक लावणी करायला सांग त्याच मुलीला, लोक तिला शिव्या घालणार. पण याच्यासाठी ना सगळ्यात गोष्ट कारणीभूत ठरतो प्रेक्षक वर्ग देखील. प्रेक्षकांची ती बदल झाले ना, प्रेक्षकांना ती आवड निर्माण झाली आहे. बरं, ती आवड निर्माण का झाली आहे? का तर सगळ्या राजकारणी लोकांमुळे. जर आज एका राजकारणाने आज आम्हाला बोलवलं, आम्ही कार्यक्रम प्रेझेंट केला, आम्ही खूप पारंपरिक आणि साधा सोहळा कार्यक्रम प्रेझेंट केला, आम्हाला पुढच्या वेळी नाही बोलणार ते कौतुक करणार, ते सन्मान, ट्रॉफ्या तुम्हाला सगळं करतील, परत नाही बोलणार. मग ते परत कोणाला बोलवतील? त्यांच्या जेनझी पिढीला काय हवंय? तो धांगड दिंगा हवाय.